एक मोठी बातमी आहे। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केलाय। भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? आता मुख्यमंत्री होणं हे माझ्यासाठी गौण आहे। मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही आणि त्या शर्यतीमध्ये मी नाही। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं स्वाभाविक आहे। 2019 ला भाजपला 105 जागा मिळाल्या, यावेळी त्यापेक्षा जास्त जागा मिळतील। अजित पवारांपेक्षा शिंदेंना ताकद निर्माण करायला वेळ लागला, त्यामुळे जागा कमी मिळाल्या। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचाही शिंदेंना जागा वाटपामध्ये फायदा झाला। मुख्यमंत्री निवडण्यासाठी स्ट्राइक रेट, जास्त जागा असे निकष ठरलेले आहेत। लोकसभेतल्या पराभवानंतरही पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवला, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे। आघाडी वा महायुतीचं राजकारण वास्तवाचं असतं, भावनेला प्राधान्य नसतं। शिंदेंनी मागणी न करताही भाजपनं त्यांना मुख्यमंत्री बनवलं। बघूयात पुढची बातमी। सरकार स्थापनेसंदर्भात दिल्लीमध्ये अदानींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकांच्या दाव्यावरून आता चर्चांना उधाण आलंय। मात्र दिल्लीतल्या बैठकांना अदानी उपस्थित नव्हते असं फडणवीसांनी म्हटलंय। बैठकीला अदानी उपस्थित असल्याचा दावा आधी अजित पवारांनी केला होता आणि त्यानंतर त्यांनी उपस्थिती नाकारली होती। मात्र त्यावरती आता फडणवीस आणि शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी अशी बैठक झाल्याची कबुली प्रथमच देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी दिली। बैठक झाली पण अदानींच्या उपस्थितीत नाही किंवा त्यांच्या घरीही नाही असं फडणवीसांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अमित शहा उपस्थित होते असं फडणवीसांनी म्हटलंय। मात्र याच संदर्भामध्ये फडणवीस आणि शरद पवार यांच्या बैठकीच्या ठिकाणासंदर्भातल्या दाव्यामध्ये मोठी तफावत आढळली। भाजप आणि राष्ट्रवादीच्या बैठका झाल्याचं शरद पवार यांनी मान्य केलंय। मात्र त्यातील एक बैठक उद्योगपती अदानींच्या घरी झाल्याचं देखील सांगितलं। मात्र गौतम अदानींनी कोणत्याही राजकीय चर्चेमध्ये भाग घेतला नाही असा दावा त्यांनी केलाय। अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वीच अदानी बैठकीला उपस्थित असल्याचं सांगितलं, मात्र लगेच त्या वक्तव्यावरून घुमजावही केला। राज्यातली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी भाजपला सत्ता स्थापनेसाठी मदत करत असल्याचं दाखवणं हे गरजेचं होतं असंही स्पष्टीकरण त्या चर्चा आणि बैठकांवरती शरद पवारांनी दिलंय। तर अदानींच्या सहभागाचं नेमकं वास्तव काय? अजित पवार म्हणतात की दिल्लीमध्ये अदानींच्या हॉटेलमध्ये ही बैठक झाली, त्यात ते सुद्धा सामील होते। या वक्तव्याचा विपर्यास झाला, अदानी नव्हते असं अजित पवार यांनी नंतर सांगितलं। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आलं। सरकार स्थापनेची बैठक ना अदानींच्या घरी झाली ना त्यांच्या उपस्थितीमध्ये। आता शरद पवार यांचं सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे की भाजपशी अदानींच्या घरी चर्चा झाली पण त्यात अदानी उपस्थित नव्हते। अदानींनी भोजनाचीही व्यवस्था केली होती, राजकीय चर्चेमध्ये ते नव्हते असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।